नमस्कार. आपण इंग्रजी व्याकरणातील प्रपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय हा प्रकार पाहणार आहोत. चला तर मग पाहूया. व्याख्या: नामे व सर्वनामे यांचा एकमेकांशी संबंध दर्शवणाऱ्या शब्दाला शब्दयोगी अव्यय म्हणजे प्रपोजिशन म्हणतात. प्रपोजिशन शब्दयोगी अव्यय: अबो म्हणजे वर, अबाउट म्हणजे च्याविषयी, अलोंग म्हणजे बाजूने, कडेने, आफ्टर म्हणजे मागे, नंतर, अक्रॉस म्हणजे ओलांडून, पलीकडे, अगेन्स्ट म्हणजे विरुद्ध, अराउंड म्हणजे च्याभोवती, अमिडस्ट म्हणजे च्यामध्ये, अमंग म्हणजे च्यामध्ये, ॲट म्हणजे कडे, बाय म्हणजे कडेला म्हणजे खाली, बिहाइंड म्हणजे पाठीमागे, बिटवीन म्हणजे दोहोंच्या मध्ये, बिफोर म्हणजे समोर, पूर्वी, बिसाइड म्हणजे च्या बाजूला, बियॉन्ड म्हणजे पलीकडे, ड्युरिंग म्हणजे त्या कालावधीत, फ्रॉम म्हणजे पासून, फॉर म्हणजे करिता, साठी, इन म्हणजे आत, इनटू म्हणजे बाहेरून आत, ऑन म्हणजे वर, ऑफ म्हणजे चे, ओव्हर म्हणजे वर, टील म्हणजे पर्यंत, थ्रू म्हणजे च्यामधून, टू म्हणजे कडे, ला, अप म्हणजे वर, अपन म्हणजे च्यावर, विदाउट म्हणजे शिवाय, विथ म्हणजे सह, बरोबर, अवे म्हणजे दूर. प्रपोजिशनचा उपयोग: अमंग च्यामध्ये, दोनपेक्षा अधिक व्यक्ती किंवा वस्तूंच्या मध्ये तसेच अनेकांच्या मध्ये असा उल्लेख असताना अमंगचा वापर करतात. उदाहरणार्थ, ही वॉज लॉस्ट अमंग द क्राऊड. बिटवीन दोघांच्या मध्ये, दोन वस्तू किंवा व्यक्ती यांच्यामध्ये असा उल्लेख असेल तर बिटवीन वापरतात. उदाहरणार्थ, द कॅट इज बिटवीन द बॉक्सेस. अबाउट च्याविषयी, च्याविषयी काही सांगताना अबाउटचा वापर करतात. उदाहरणार्थ, दे हॅव अ डिस्कशन अबाउट फुटबॉल. वेळ सूचित करण्यासाठी सुमारे या अर्थाने अबाउटचा वापर करतात. उदाहरणार्थ, इट इज अबाउट 10 o'clock. इकडे तिकडे या अर्थाने अबाउटचा वापर करतात. उदाहरणार्थ, द हेअर इज रनिंग अबाउट इन टू द फॉरेस्ट.
एखादी घटना नजीकच्या काळात घडणार यासाठी अबाउट टू वापरतात. उदाहरणार्थ शी वॉज अबाउट टू गो बेड. अलॉंग च्या बाजूने. रस्त्याने किंवा स्थिर वस्तूच्या कडेने चालताना च्या बाजूने अर्थाने अलॉंग वापरतात. उदाहरणार्थ शी वॉज गोईंग अलॉंग द रोड. बिहाइंड पाठीमागे. ॲट द बॅक ऑफ या अर्थाने बिहाइंडचा वापर करतात. उदाहरणार्थ द लायन वॉज हाईड बिहाइंड द ट्री. अराउंड सभोवती. सभोवती या अर्थाने अराउंडचा वापर करतात. उदाहरणार्थ ही वॉज कम अराउंड द मॉर्निंग. अगेन्स्ट च्या विरुद्ध. विरोध दाखवण्यासाठी अगेन्स्टचा वापर करतात. उदाहरणार्थ इंडिया प्ले क्रिकेट अगेन्स्ट ऑस्ट्रेलिया. आफ्टर मागे नंतर. मागे किंवा नंतर या अर्थाने आफ्टरचा वापर करतात. उदाहरणार्थ ही वॉज रनिंग आफ्टर द लंच. ॲक्रॉस च्या पलीकडे. एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे असा उल्लेख असताना ॲक्रॉस वापरतात. उदाहरणार्थ देअर इज अ ब्रिज ॲक्रॉस द रिव्हर. ॲमॅडस्ट च्या मध्ये. मोजताना येणाऱ्या गोष्टीमध्ये ॲमॅडस्टचा वापर करतात. उदाहरणार्थ राहुल वॉज सिटिंग अमॅडस्ट द क्राऊड. अबो च्यावर क्रमाने वर. च्यापेक्षा जास्त या अर्थाने अबो वापरतात. उदाहरणार्थ दिस लगेज वेज अबो 8 किलोग्राम. स्पर्श न करता वर असा उल्लेख असताना अबोचा वापर करतात. उदाहरणार्थ द फॅन इज अबाउट अवर हेड. ॲट कडे. विशिष्ट वेळ दर्शवण्यासाठी ॲट वापरतात. उदाहरणार्थ ही केम ॲट 8 PM. एखाद्या वस्तूजवळ किंवा एखाद्याकडे असा उल्लेख असताना ॲट वापरतात. उदाहरणार्थ शी वॉज स्टँडिंग ॲट द विंडो. लहान खेड्यांच्या नावापूर्वी ॲट वापरतात. उदाहरणार्थ ही लिव्ज ॲट पलसनेर. ठराविक स्थान किंवा वेळ दर्शवण्यासाठी ठिकाण किंवा वेळेपूर्वी ॲट वापरतात. उदाहरणार्थ ही ड्रॉप मी ॲट द स्टेशन. बाय कडून जवळ ने. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बायचा उपयोग करतात. उदाहरणार्थ अ लेटर वॉज रिटन बाय मी. वाहनांच्या नावापूर्वी बाय वापरतात. उदाहरणार्थ वी आर गोईंग बाय कार. एखाद्या वस्तूजवळ किंवा बाजूला अशा अर्थाने बायचा वापर करतात. उदाहरणार्थ स्टँड बाय मी. च्या सुमारास उल्लेख असताना बाय वापरतात. उदाहरणार्थ शी गेट अप ॲट 7 o'clock. बिलो खाली. च्यापेक्षा कमी किंवा च्यापेक्षा खाली या अर्थाने बिलो वापरतात. उदाहरणार्थ चिल्ड्रन बिलो 14 आर नॉट अलाउड हेअर. बिफोर पूर्वी अगोदर. अगोदर या अर्थाने बिफोरचा वापर करतात. उदाहरणार्थ जानेवारी कम्स बिफोर फेब्रुवारी. पूर्वी या अर्थाने बिफोरचा वापर करतात. ही रिच द बस स्टँड बिफोर 8 o'clock. बिसाइड्स बाजूला. एखाद्या वस्तूच्या बाजूला या अर्थाने बिसाइडचा वापर करतात. उदाहरणार्थ ही स्टँडिंग बिसाइड द पॉन्ड. बियॉन्ड पलीकडे. एखाद्या वस्तूच्या पलीकडे या अर्थाने बियॉन्डचा वापर करतात. उदाहरणार्थ माय विलेज इज बियॉन्ड द हिल. ड्युरिंग कालावधीत. विशिष्ट कालावधीमध्ये घडणाऱ्या घटनांसाठी ड्युरिंग वापरतात. उदाहरणार्थ जनरली वी प्ले क्रिकेट
ड्युरिंग विंटर. फ्रॉम पासून. एखादी क्रिया केव्हापासून सुरू होते किंवा झाली हे दाखवण्यासाठी फ्रॉम वापरतात. उदाहरणार्थ द ट्रेन स्टार्ट फ्रॉम मुंबई. पासून या अर्थाने फ्रॉमचा वापर करतात. उदाहरणार्थ द बॉय रिटर्न फ्रॉम द स्कूल. फॉर करिता. विशिष्ट कालावधीपूर्वी फॉर वापरतात. उदाहरणार्थ ही हॅज नॉट सीन हिम फॉर अ मंथ. करिता साठी या अर्थाने फॉरचा वापर करतात. उदाहरणार्थ वॉकिंग इज गुड फॉर हेल्थ. ऑन वर. वेळ व काळ दर्शवण्यासाठी वार व तारखेपूर्वी ऑनचा वापर करतात. उदाहरणार्थ माय बुक इज ऑन द टेबल. स्थिर वस्तूबद्दल ऑन वापरतात. उदाहरणार्थ द बुक इज ऑन द बॉक्स. आपण वर. हालचाल करून वर अशा अर्थाने आपणचा वापर करतात. उदाहरणार्थ द कॅट जम्प्स अपन द टेबल. अप वर. वर असलेली स्थिती स्पष्ट करण्यासाठी अपचा वापर करतात. उदाहरणार्थ द मंकी इज अप द ट्री. ओव्हर वर. स्पर्श न करता अशा अर्थाने ओव्हरचा वापर करतात. उदाहरणार्थ द स्काय इज ओव्हर अवर हेड. इन आत. आत असून स्थिर असणे या अर्थाने इनचा वापर करतात. उदाहरणार्थ राहुल इज इन हिज स्टडी रूम. महिने, वर्ष, ऋतू, दिवसाचा भाग यांच्यापूर्वी इनचा वापर करतात. उदाहरणार्थ इट इज व्हेरी हॉट इन समर. इनटू बाहेरून आत. हालचाल करून आत येणे किंवा जाणे या अर्थाने इनटूचा वापर करतात. उदाहरणार्थ द बॉयज कमिंग इनटू द गार्डन. थ्रू च्यामधून. गती दाखवण्यासाठी थ्रूचा वापर च्यामधून पुढे जाणे या अर्थाने वापरतात. उदाहरणार्थ वी वॉक द रेस्ट ऑफ द वे थ्रू द ट्रीज. टिल पर्यंत. विशिष्ट कालावधीपर्यंत अशा अर्थाने टिलचा वापर करतात. उदाहरणार्थ ही विल बी हिअर टिल नेक्स्ट मंडे.